सुंदरी अनादि मिथुनात्मक असं म्हटलेलं आहे। मिथुन शब्दाचा अर्थ असतो स्त्री आणि पुरुष हे दोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना मिथुन जोडी असं म्हणतो आपण। तर इथे अर्धनारी नटेश्वराची कल्पना आहे की ज्याचं शरीर अर्धा भाग पुरुष आहे अर्धा भाग स्त्रीचा आहे, त्याला आपण अर्धनारी नटेश्वर असं सुद्धा म्हणतो। हेलाच इथे तिने त्रिपुर सुंदरी असं म्हटलेलं आहे। पुन्हा आता त्रिपुर सुंदरीचं एक दर्शन इथे सगुण रूपाने आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। मग इथे ही जी त्रिपुर सुंदरी आहे ते माझं सगुण रूप आहे, अपर रूप आहे। तसेच सदाशिव ब्रह्मा विष्णू शंकर गणपती इंद्र लक्ष्मी शक्ती वसु रुद्रादी गण सगळे देव नाग यक्ष किंपुरुष म्हणून जे जे कोणी पूजनीय आहे ते सगळे माझेच रूप आहे, माझेच सगुण रूप आहे। आणि अशी मी सर्वत्र असून सुद्धा माझ्या मायेने जे मोहित झालेले आहे ते पुष्कळ लोक मला ओळखत नाही आणि ते माझीच सेवा करतात, मीही त्यांना अभिष्ट फल देत असते। कोणत्या तरी रूपाने ते माझी सेवा करतात आणि मी त्यांना जे ते मागतात तसं ते देते। ह्याचा अर्थ एक आणखीन असा आहे, भगवद्गीतेत भगवंत म्हणतात ये यथामाम प्रपद्यन्ते तास तथैव भजाम्यहम्, म्हणजे जे लोक माझं भजन जसं करतात त्यांना मी तसंच देत असतो। आता कोणी म्हटलं की देवा मी असं असं करतो तुझ्याकरता आणि माझ्या मुलाला नोकरी लागू दे, म्हणजे आता इथे सकामता आली, मागणं झालं काहीतरी आणि कशाच्या बदल्यात मागणं झालं की मी तुझी पूजा करीन, मी तुझ्याकरता उपवास करीन, इतक्या एकादशी करीन, इतके सोमवार करीन, अमुक करीन तमुक करीन, इतक्या परिक्रमा करीन। आता हे सगळं जे आहे सकाम आहे, ठीक आहे, भगवंताला ते सुद्धा मान्य आहे। पण भगवंत काय म्हणतो की तुम्ही ज्या गोष्टी करता करता ती गोष्ट मी पुरी करून देईन, पण त्यानंतर आमचा तुमचा जो करार आहे तो तिथे संपलेला असेल, त्याच्या पुढे तुम्ही काहीही बोलायचं नाही। मग ह्याचा अर्थ असा की भगवंताला आपण जर काहीतरी मागितलं तर एक तर तो आमच्या प्रारब्धात असेल तर आम्हाला देईल सुद्धा, आणि नसेल तर तो म्हणेल अजून तुम्ही काहीतरी करा, एक दिवस असा येईल की मी तुम्हाला देईन। मग कोणाला कमी केल्यानेच होऊन जाईल, कोणाला जास्त करावं लागेल तरीही वेळ लागेल। असा हा जो सगळा प्रकार आहे या भक्तावरती उपासकावरतीच आहे निर्भर, भगवंतावरती तो नाही। आणि भगवंत पुन्हा म्हणतो की तुम्हाला ते दिल्यानंतर जे तुम्ही मागितलं आहे त्याच्यानंतर माझा तुमचा काहीही संबंध नाही, म्हणजे हम आपके हैं कौन असं म्हणतो। मग ह्याचा अर्थ काय आहे की भगवंताला मागताना आपल्याला विचार करायला पाहिजे की भगवंताशी नातं आपल्याला अतूट ठेवायचं आहे की नातं मध्येच तोडायचं आहे। मग काहीतरी मागितलं तर भगवंत ते देईलही, पण ते दिल्यानंतर तो म्हणेल की आता माझा तुझा काही संबंध नाही, तू ह्याच्याच करता मला भजन केलं होतं, मी तुला ते दिलेलं आहे। म्हणून भगवंताकडे काहीही मागू नये, कारण काय, नाहीतरी जे काही आम्हाला मिळतं ते आमच्या पूर्वकर्मानुसार जे प्रारब्धात असेल ते मिळतंच। म्हणजे भगवंताला नाही विचारलं तरीही तो आमच्या कर्माचं फळ आम्हाला देत असतो, असा तो न्यायी आहे। मात्र आम्ही जर अशा पद्धतीने भगवंताची सकाम उपासना केली तर मात्र तिथे फळ संपला, भगवंतही तिथे आपल्याकरता संपला, म्हणजे आपणच त्याला संपवून दिलं, असं व्हायला नको। आणि म्हणून भगवंताकडे काहीही मागू नये, काही झालं तरी आपले रडके तोंड घेऊन भगवंतासमोर जाऊ नये। मग काय करावं, त्याचं भजन निष्काम करावं, मला काहीही तुझ्याकडून नको आहे असं म्हणून त्याचं भजन जर केलं तर काही काळाने तो प्रसन्न होतो आणि मग तो आपलंसं करून घेतो, म्हणजे आपला आणि त्याचा एक संबंध बनून जातो आणि मग आपल्याला ती निर्भयता शांती प्रसन्नता या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात। असा हा भाग जो आहे एक सगुणाचा देवी सांगते आहे। मग तिसरं देवी सांगते की माझे ऐश्वर्य कोणते आहे असं जो विचारलं आहे तुम्ही, माझे ऐश्वर्य अमर्याद आहे, कशाचेही साह्य न घेता जेव्हा मी या सृष्टीची रचना करते। आता आपण पाहिलं की भगवंत कोणत्याही साधनाचा उपयोग
करत नाही, दुसऱ्याकडून घेऊन करत नाही, तोच हे सगळं झालेलं आहे. 5 महाभूतांच्या द्वारे त्यांनी ही सृष्टी निर्माण जेव्हा केली तेव्हा 5 महाभूत त्यांनी कोणाकडून मागून आणलेले नाही, तो स्वतःच हे सगळं झालेलं आहे उपादान कारण रूपाने. आणि संकल्प रूपाने त्यांनीच हा विचार केला की मी बहु व्हावं आणि आमच्या तुमच्या रूपाने सुद्धा तोच नटलेला आहे. मग हेच त्याचं ऐश्वर्य इथे देवी सांगत आहे की ही अशी दुर्घट गोष्ट घडवून आणणारे हेच माझे ऐश्वर्य आहे. आता आपण दुर्गेची आरती म्हणताना म्हणतो दुर्गे दुर्घट भारी, दुर्गे दुर्घट भारी. आता हे जे ऐश्वर्य आहे तिचं की तिच्याजवळ कोणतंही साधन नसताना ती सगळं साधन म्हणूनही तीच असते आणि जो साधक असतो मी तुम्ही तेही तोच असतो भगवंत. मग असा त्याचा दुर्घट प्रकार आहे की जे समजण्याला अत्यंत कठीण आहे, विचार करायला कठीण आहे. म्हणून तिने स्वतःच म्हटलं आहे की माझं रूप जे आहे हे ऐश्वर्य दुर्घट आहे. आणि म्हणून आपण आरतीत म्हणतो की दुर्गे दुर्घट भारी तुझविण संसारी, है ना, अनाथ तुझविण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. आता आमच्यावरती करुणा विस्तार कर असं आम्ही मागत असतो तिला. तर हे तिचे ऐश्वर्य आहे. मग ती म्हणते माझे ज्ञान म्हणजे काय, तर ती म्हणते की द्वैत आणि अद्वैत हे दोन्ही ज्ञान माझेच आहे. अद्वैत म्हटलं तर ती सुद्धा मीच आहे. द्वैत म्हटलं म्हणजे द्वैत भावना करून जर सगुण रूपाने माझं भजन केलं तरी ते सुद्धा मीच आहे. मग ती म्हणाली की अशी नियतीची योजना आहे की जे उपास्य आहे ते अनेक प्रकारचे आहे, सगुण जे आहे अनेक प्रकारचे आहे. आता दत्ताचं भजन कोणी करतं, कोणी रामाचं करतं, कृष्णाचं करतं, शिवाचं करतं, अनेक प्रकार उपास्य भेदाने होता. तर उपासकाला त्या त्या उपासनेमध्ये तो प्रकार आढळतो. मग एकाची विधी वेगळी, दुसऱ्याची विधी वेगळी. मग हे सगळं जे भाग आहे हा द्वैतातला प्रकार आहे, सगुणातला प्रकार आहे आणि ते सुद्धा माझंच रूप आहे. आणि अद्वैत जे आहे की जिथे माझं निर्गुण स्वरूप आहे, जे श्रेष्ठ स्वरूप आहे ते सुद्धा मीच आहे. कोणत्याही ह्याच्यात न सापडता, म्हणजे माझ्या रूपाचंही ध्यान करता येणार नाही, माझं नामही घेता येणार नाही, अशी मी निर्गुणसुद्धा आहे असं ती अद्वैतासंबंधी सांगते. आणि ती सांगते की अद्वैत ज्ञानालाच मुख्यतः ज्ञान असं म्हणतात. आता इथे तिने हा ज्ञानकांड आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आपण त्रिपुरा रहस्य या ग्रंथातला ज्ञानकांड असल्यामुळे इथे अद्वैताचाच पुरस्कार तिने केलेला आहे. मग ती देवी म्हणते की द्वैत आणि अद्वैत असे जे 2 प्रकारचे ज्ञान आहे त्याच्यात अद्वैत हे माझं मुख्य ज्ञान आहे. आणि म्हणून आपण जेव्हा म्हणतो की सगुणाचे आधारे निर्गुण पावी जे निर्धारे, तर द्वैतापासून अद्वैताकडचा प्रवास आपल्या सगळ्यांना करायचा असतो हळूहळू हळूहळू. आणि मग एक दिवस असा येतो की समोर मूर्ती नसली तरीही मी भजन करू शकतो. आणि सर्वत्र असं मंदिरातच जावं लागेल, देवाच्या समोरच बसून काहीतरी करावं लागेल, अशा प्रकारचं भजन मर्यादित नसतं. मग अमर्यादित भजन होऊन जातं. कारण जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप भरला घनदाट हरी दिसे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग घनदाट हरी दिसण्याचा जो प्रकार आहे तो अद्वैताचा प्रकार आहे. आणि मंदिरातच मला देव पाहू शकतो, मी बाहेर पाहू शकत नाही. आमच्या तुमच्यामध्ये जो एकच देव सगळ्यांमध्ये एकसारखा भरलेला आहे तो आम्ही बघू शकत नाही. आणि म्हणून काय होतो, हा परका आहे, हा माझा आहे, अशा प्रकारचा भेदभाव आम्ही करतो. वास्तविक पाहिलं तर सगळे एकाच ईश्वराचे रूप असल्यामुळे भेदभावाचं काहीही कारण नाही. पण आमची ती भेददृष्टी अजून जात नाही. म्हणून आम्हाला हळूहळू हे सगळं करत करत अभेददृष्टी कमवावी लागते. हेच तिचं ज्ञान आहे हे तिने म्हटलं. आणि मग म्हणते की सर्व दुःखांचा नाश होणे हेच त्याच्या ज्ञानाचा फल आहे. सर्व दुःखांचा नाश होणे म्हणजे दुःख काय आहे हे आम्हाला माहितीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात दुःख नाही ओखदा इतके, औषधा इतकं सुद्धा आमच्याजवळ दुःख नाही. आता आपल्याकडे सगळी सामग्री भरलेली असते आणि औषध किती असतं त्या प्रमाणात कमी असतं. मग आमच्याकडे दुःख औषधा इतकं सुद्धा नाही, म्हणजे एवढंसं सुद्धा दुःख आम्हाला नाही. कोण म्हणतात? तुकाराम महाराज. केव्हा म्हणतात?
दिवाळा निघाल्यानंतर सगळं काही संसार त्यांचं सगळं गेल्यानंतर, बायको गेली, पोरं गेले, सगळं धनधान्य, सगळं संपत्ती गेली आणि लोकांनी पण अशा अपमानजनक व्यवहार केला त्यांच्याजवळ, तरीही ते म्हणतात की आम्हाला दुःखच नाही. आनंदाचे डोही, आनंद तरंग, डोहसुद्धा आनंदाचा आहे, तरंगसुद्धा आनंदाचा आहे, असं आम्हाला हे जग सगळं आनंदमयच दिसतं. त्रिभुवन संचले विठ्ठले गा, असं ते म्हणतात. मग हा त्यांचा जो फल आहे, हा दुःखांचा नाश, हेच त्याचं फल आहे. मग म्हणतात साधन काय आहे, कशाने प्राप्त होईल? ते म्हणतात खरा मोक्ष प्राप्त होण्याला तत्परता हे साधन आहे. तत्परता शब्दाचा अर्थ आहे की मला आता केव्हा भेट होईल अशी जी तीव्रता आतमध्ये लागलेली आहे, ह्याला शास्त्राच्या भाषेत मुमुक्षा म्हणतात, म्हणजे मोक्षाची इच्छा. आता मोक्षाची इच्छा कोणाला कमी होते, कोणाला जास्त होते. एक म्हणतो मला भगवंताशिवाय काहीही नको, दुसरा म्हणतो संसारही पाहिजे, भगवंतही पाहिजे, तिसरा म्हणतो भगवंत कशाला पाहिजे, संसारच चांगला आहे. असे सगळे आपल्या लोकांचे प्रकार असतात. मग भेटेल तेव्हा भेटेल, काय वेळ आहे तर जाऊन येऊ मंदिरात, जाऊन येऊ प्रवचनाला, असे एक तिसरा प्रकारही असतो. आणि नाही तर मग क्रिकेट मॅच आहे त्याच वेळेला, ज्या वेळेला प्रवचन सुरू आहे, मग इकडे जाऊ की तिकडे जाऊ. मग एखादी आणखीन तमाशा खेळ आलेला असतो गावात, मग ते म्हणतात तिकडे जाऊ की इकडे जाऊ. मग असंच त्यांचं मन जे आहे ते संसारातून काही निघत नाही. मग हे जे आहे ह्यांना अजून बराच प्रवास करावा लागतो. ते सगळं सोडून मन जोपर्यंत भगवंताला एकरूप होत नाही तोपर्यंत ह्यांची गती पुढे वाढत नाही, म्हणजे तत्परता नाही, घाई काहीच नाही आहे. परमार्थ झाला तर झाला या जन्मात, नाही तर पुढे बघू, आजपर्यंत आलोच आहे जन्माला, अजून काही जन्म घ्यायला काय हरकत आहे, असं ते म्हणतात. आता कसं असतं, शास्त्र असं सांगतं की एखादा माणूस पेटलेला असेल, समजा त्याला आग लावून दिली, कपडे बिपडे सगळे जळत आहे, मग तो पाण्याकडे जशी धाव घेऊन एक उडी मारेल आहे, ह्याचाही विचार करणार नाही की मला पोहता येतं आहे की नाही, ही आग विझली पाहिजे, अशी जी घाई असते, तत्परता असते, त्यालाच खरं मोक्षाची इच्छा म्हणतात. म्हणजे असा इतका पेटलेला माणूस पाहिजे की आता भगवंताशिवाय, मोक्षाशिवाय मला काहीही नको. आणि आपले सगळे संत असेच होते, हेच आपले आदर्श आहे. सगळे संत बघा, एकनाथ महाराज आहे, तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहे, आणि ह्यांच्या आचरणावरनं आपल्याला हे लक्षात येतं की जसे ते होते तसं आम्ही व्हायला पाहिजे, तेव्हाच भगवंत आणि आम्ही एकरूप होऊ शकतो. आणि हा त्याचा साधन जे आहे तो हाच आहे, तत्परता हे साधन आहे. मग म्हणतात की साधक कोण आहे, तर जो असा तत्पर आहे तो साधक आहे. एकाच लाईनीमध्ये उत्तर आहे की अशा प्रकारची ज्याची मोक्षाची इच्छा आहे, ज्याला घाई झालेली आहे, करावी तातडी परमार्थाची, असं जेव्हा म्हणतात तर ह्याचा अर्थ काय आहे की परमार्थाशिवाय आता काहीही नको. खूप झालं, संसार खूप झाला, सगळं काही झालं, खूप प्रेम केलं संसारावरती, बायको पोरांवरती, संपत्तीवरती, आपल्या कामावरती वगैरे, पण एक दिवस असं यावं की असं व्हावं की आता पुरे झालं बाबा, है ना. मग उर्वरित जे जीवन आहे ते तरी भगवंताच्या नामात, ध्यानात, ज्ञानात जायला पाहिजे. आणि अशा प्रकारची तीव्रता जो दाखवतो तोच साधक आहे. मग सिद्धी कशाला म्हणतात, तर ते म्हणतात की जेव्हा मी देह नाही आत्मा आहे असा निश्चय बुद्धीचा होतो त्यालाच सिद्धी असं म्हणतात. मग सिद्धी शब्दाची व्याख्या आपल्याला जी माहीत असते ती असते अष्टमहासिद्धींबद्दल. अष्टमहासिद्धी म्हणजे काय की पाण्यावरती चालण्याची विद्या, वायूमध्ये उडण्याची विद्या, या योग्यांमध्ये हे सगळं असतं. जेव्हा योग बलाने अत्यंत तप करून, उपासना करून योगी जे असतात ते सिद्धी मिळवतात, सिद्धी प्राप्त होत असते त्यांना. एखाद्या सिद्धी प्रयत्नाने सुद्धा मिळवतात, एखाद वेळेला त्यांना योग बलाने आपल्या आप सिद्धी असल्याचं जाणवतं. मग अशा प्रकारचं जे अष्टमहासिद्धी आहे त्यांचा संबंध या संसाराशीच आहे. त्या गोष्टी फक्त संसारातल्या गोष्टीच देऊ शकतात ते सिद्ध पुरुष जे आहे. आता एक जण आला रामकृष्णांकडे, म्हणाला की मी 12 वर्ष तप केलं आणि मला सिद्धी प्राप्त झाली, आता मी पाण्यावरती चालतो आणि
त्या पार मी पाण्यावरती चालून जाऊ शकतो. तो म्हणाला, आपले रामकृष्ण म्हणाले की तू 2 पैशाची सिद्धी कमावली, 12 वर्ष घालवले आणि काय 2 पैसे लागतात नावेत बसायला. तू नावेत बसला असता, 2 पैसे दिले असते तर त्यांनीच पार नेलं असतं तुला. ते एवढे 12 वर्ष खर्च करून वेडेपणा का केला तू? मग ह्याचा अर्थ काय आहे की एक सिद्धी 12 वर्षाची आणि 2 पैशाची निघाली ती सिद्धी. मग अशा भानगडीत आपण पडू नाही. ह्याचा अर्थ जे सकामता आहे, असं मिळावं तसं मिळावं, हे सगळे महासिद्धींचे प्रकार आहे. 8 प्रकारचे असतात. लघुमा, गरिमा, महिमा वगैरे पुष्कळ सारे नाव आहे त्यांचे. मग हे सगळा योगाचा जो मार्ग असतो त्याच्यामध्ये या सिद्ध्या असतात. आपण जो काही भजन करतो, भक्तिभाव ठेवतो, त्याच्यामध्ये मागणं काहीही मागू नये, हाच त्याचा अर्थ आहे की सिद्धीची अपेक्षाही करू नाही. नाही तर आपण मग यांच्या खिशामध्ये किती नोट आहे असं जर मला इथे बसून ओळखता आलं तर ही काय झाली? सिद्धी झाली. मग ते नोट माझ्याजवळ कसे येतील? आणखीन दुसरी सिद्धी उपयोग करून मी ह्यांच्या सगळ्या खिसाखाली करून घेऊ, मग ह्याला सिद्धी म्हणालं तर मग त्याच्याने काय झालं? नोटच मिळाले, आणखीन काय मिळालं? मग असं नाही. मग भगवंताशी एकरूप व्हायचं असेल तर या सिद्धीचा प्रयोग, महासिद्धींचा काही उपयोगाचा नाही. हे सगळं संसारातलंच देणारं आहे. मग सिद्धी खरी तीच की जी हे सांगते की मी देह नाही, मी आत्मा आहे. सोहम, मी आत्मा आहे, असा जो भाव आहे. देहावरती जे आपलं प्रेम आहे, देह हे 5 महाभूतांचं आहे. आपण वारंवार म्हणतो हाडा मासाचं देह कुठे आणि शुद्ध विमल आत्मा ब्रह्म कुठे? म्हणजे हा शरीर जो आहे हा आत्मा असणं शक्य नाही. मग पुन्हा एक मंत्र आपण म्हटला होता, जे माझे आहे ते मी नाही. मग शरीर माझं आहे म्हणून मी शरीर नाही. मग या शरीरावरती किती प्रेम करायचं? मग काही दिवसानंतर आपल्याला लक्षात येतं की आता गुडघे बोलायला लागले, मांड्या बोलायला लागल्या, कानांनी कमी ऐकू येतं, डोळ्यांनी दिसत नाही. मग हे एक एक अवयव सगळे कालानुसार जाणारच आहे. मग त्यांच्यावरती प्रेम करून काय होणार आहे? आता माझे डोळे फार सुंदर आहे असं म्हटलं तरी नंतर काही दिसणार नाही, है ना? मोतियाबिंद आता सगळ्यांनाच तो 50 नंतर लागलेला असतो. मग हे सगळं झाल्यानंतर कशाला त्या डोळ्यांच्या मागे पडायचं? आता माझे केस अत्यंत सुंदर आहे, मोठे आहे, कुरळे आहे, काय करायचं? एक दिवस ते पांढरे होणार. मग ते पांढरे झाले तरी मी काय करतो त्यांच्यावरती? रामकृष्ण हरी. मग हे लपवालपवीचा जो प्रकार आहे त्याची काहीही गरज नसते. आता सगळ्यांना माहिती आहे की हा 50चा माणूस आहे, ह्याचे पांढरेच असणार आहे. आता मी कितीही काळा करून आलो तरी मी काही असा 16चा वाटणार नाही. सगळ्यांना माहिती आहे. एखादी माणूस टकला असतो, केसच नाही आहे, मग तो काय करतो? एखादी महागाची टोप, केसांची विग अशी लावतो आणि असा देखावा करतो की जणू माझ्या डोक्यावरती खूप चांगले भरपूर केस आहे. मग ज्यांना माहिती आहे की हा टकला आहे त्यांच्याकरताही त्या टोपचा काही उपयोग नाही. आणि ह्याला तर स्वतःला माहितीच आहे की मी टकला आहे. मग दोन्ही बाजूनी काहीही उपयोग नाही. मग ही आपलीच फसवणूक आपण करतोय. काळं करून, पिवळं करून, लाल करून, काय करून काय करतो. रामकृष्ण हरी. मग या प्रपंचातून आपलं जे प्रेम आहे या गोष्टींवरती, देहांवरती आहे. कोणी नखं वाढवतात, मग त्यांना एखाद्याचं काम करताना नख तुटलं तर ते म्हणतात की मी इतके मेहनत करून नख वाढवलं आणि तुम्ही असं तोडून टाकलं. मग ते त्याच्यावरती काय नेल पॉलिश लावतात आणि अमुक काही करतात. मग हे असे या गोष्टींवरती प्रेम करतो आपण की जे वास्तविक केस जाणारेच आहे, नख जाणारेच आहे, शरीर रामकृष्ण हरी. मग अशावरती प्रेम करण्याच्या ऐवजी प्रेमाचा विषय कोण असला पाहिजे? भगवंत असला पाहिजे. हाच इथे ही समजावून सांगते. आणि मग म्हणते की आता उत्तम सिद्ध कोण, असा त्यांचा प्रश्न होता. कारण ते सगळे आपसात हे ठरवू नव्हते शकत की मी उत्तम आहे की तू उत्तम आहे. ऋषी सगळे म्हणूनच ब्रह्मदेवाकडे गेले होते. आता तोच प्रश्न त्यांनी तिच्यासमोर ठेवला की आता उत्तम कोण आहे आमच्यापैकी? तर उत्तम कोण आहे? तर ती म्हणते की उत्तम इथे कोणी नाही, मीच उत्तम आहे. उत्तम सिद्ध कोण आहे? मुख्य सिद्ध, श्रेष्ठ सिद्ध कोण आहे? तर देवी म्हणते की इथे मीच श्रेष्ठ सिद्ध आहे.
मी ज्याच्यावर प्रसन्न होते त्याला श्रेष्ठ म्हणता येतं, पण वास्तविक माझी श्रेष्ठता असते ती त्याची श्रेष्ठता नसते. म्हणून आपण जेव्हा भगवंताच्या प्रेमात भगवंताने दिलेलं काही असं प्रगट होतं तेव्हा वास्तविक ते भगवंताचं असतं, आमचं तुमचं नसतं, शरीराचं नसतं. हे सगळं भगवंताचंच असतं. तेज असेल तर भगवंताचंच आहे, गुण आहे तर भगवंताचेच आहे, सगळं ऐश्वर सगळं जगत त्याचं असेल तर माझं वेगळं कुठून आणणार आहे? मी या सगळं जगातलंच आहे. म्हणून माझं इथे काहीही नाही, सगळं काही भगवंताचं आहे. आणि हीच उत्तम सिद्धी जी आहे ती देवी म्हणते की मीच आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्या विद्यादेवीने आपले भाषण पूर्ण केले आणि तिचं निरूपण ऐकून सर्व ऋषींना ते मान्यसुद्धा झाले. आणि अशा प्रकारे परशुरामा, ही विद्यागीता मी तुला सांगितली, ही श्रवण केली तर पापांचा संचय नष्ट होतो. तिचा चांगला विचार केला तर ती स्वानंद साम्राज्याचे दान करते. ही साक्षात विद्यादेवीनेच सांगितलेली असल्यामुळे फार थोर योग्यतेची आहे. तिचे नित्य पठण करणाऱ्यावर ती संतुष्ट होते आणि त्याला स्वस्वरूपाचे ज्ञान करून देते. आणि परशुरामा, संसार सागरात बुडणाऱ्यांसाठी ही एक उत्कृष्ट नौकाच आहे. मग अशा प्रकारे इथे दत्त भार्गव संवादाचा शेवटला भाग आहे. मग हरितायन ऋषी म्हणतात ते नारदा, असा हा श्री दत्त भार्गव संवाद सरळ शुद्ध असून युक्तिवाद आणि प्रत्यक्ष अनुभव यांनी भरलेला आहे. युक्तिवाद शब्दाचा अर्थ पहिले आपण पाहिला होता, विचार करणे. त्याच्यावरती विचार करून आणि एखादी निर्णय घेण्याला युक्तिवाद म्हणजे बुद्धीचा उपयोग करून, सारासार विचार करून जो निर्णय घेतला जातो युक्तिवादाने. आणि बुद्धी सगळ्यांजवळ असती, सगळेच लोक त्याचा उपयोग करू शकतात ते, आणि बाकीच्या गोष्टींमध्ये करतातच. एक ह्याच्यातच करायला काय बिघडतं? म्हणून युक्तिवाद आणि प्रत्यक्ष अनुभवांनी भरलेले आहे. त्यामुळे याचे श्रवण केल्यानंतर कोणाचाही मोह निसंशय जाणार आहे. अथवा याचे श्रवण करूनही जर एखाद्याचा मोह नाश होणार नसेल तर तो एक दगडाची मूर्तीच म्हटला पाहिजे. असं आता हरितायन ऋषी म्हणतात ते नारदांना. आपण काही वाईट वाटून घेऊ नये, कारण त्यांनी म्हटलं आहे की समजा एक वार श्रवण केल्यानंतर दृढ ज्ञान प्राप्त झाले नाही तर आणखीन वारंवार याचं श्रवण करायला पाहिजे. एखाद्याला एकदाच श्रवण केल्याने होऊन जाईल, एखाद्याला 2-4-8 वेळा करावं लागेल, एखाद्याला आणखीन 100 वेळा करावं लागेल, पण केलं जर तर होईलच. आणि म्हणून आपली जी व्यवस्था आहे, सगळे प्रवचनं यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याजवळ उपलब्ध आहे. त्यांचं वारंवार श्रवण करावं. त्याचा अर्थ नाही समजला तर ज्यांना समजतो त्यांना विचारावं, त्याची आपसात चर्चा करावी. मग ज्याला समजला असेल तो सांगेल, जेवढा समजला असेल तो सांगेल, अशी ही आत्मचर्चा नेहमी करत असावी. आणि हीच आपल्या सद्गुरूंना पसंत आहे, नेहमी आत्मचर्चा करीत असावी. इथे बसून प्रवचन करणं ही एक गोष्ट वेगळी आहे, पण आत्मचर्चा नेहमी श्रेष्ठ असते, ज्याच्यामध्ये सगळेच लोक बोलतात. असं प्रवचन करणं सगळ्यांनी आवश्यक नाही आहे, पण आत्मचर्चा आपण सगळे करू शकतो. हरीचं गुणगान सगळेजण एकत्र करू शकतो. अशा प्रकारे हे ज्ञानदायक आहे, पुण्यकारक आहे. हा ग्रंथ जवळ ठेवला, आदराने अवलोकन केला तर दृष्टीचे दोष जातील. नेहमीच पूज्यभाव ठेवला तर चित्त शुद्ध होईल. सर्वदा परिशीलन केला तर बुद्धीचे जाड्य नाहीसे होईल. म्हणजे आपल्याला असं जे वाटतं की माझ्या बुद्धीला जास्त गहन गूढ असं समजत नाही, तर ते सुद्धा हळूहळू समजायला लागेल. नामाचं हेच खास आहे की नामाने काय होतं, सत्वगुणवर येतो. आणि सत्वगुण ही ज्ञानशक्ती असते, त्याच्यामुळे मग आपल्याला समजायला लागतं, आकलन शक्ती वाढते. आणि जसं सगळ्यांना समजतं तसं मलासुद्धा समजेल. म्हणून जेव्हा जेव्हा काही वाचायला बसावं, काही विचार करायला बसावं, तेव्हा थोड्या वेळ पहिले नाम घ्यावं, आपला सत्वगुणवर आणावं आणि मग छान प्रकारे भजन करावं. नाम घेतलं, पुन्हा सत्वगुणवर, पुन्हा भजन करा, भक्ती करा, पुन्हा सत्वगुणवर, म्हणजे हा नेहमी वरच राहिले. आणि मग रजोगुणाची क्रियाशीलता आणि तमोगुणाची
झोप, आळस या सगळ्या गोष्टी बाजूला होऊन जातील. आणि अशा प्रकारे जर केलं तर शेवटी सर्वांतर्यामी आत्म्याचे निस्संदेह ज्ञान होईल आणि सर्व बंधातून माणूस मुक्त होईल. अशा प्रकारे हा दत्त भार्गव संवाद इथे संपलेला आहे.